मॅडम आज काय बोलणार? आज आपण इथं बीडहून आपण इथं आलेले आहे, बीडहून आलेले हा. तर तुमची काय तक्रार आहे यांच्या विरुद्ध आणि तुम्ही आमरण उपोषण इथं पाण्या पावसात करत आहे, काय बोलणार आज? जय महाराष्ट्र. मी प्रमिलाताई माळी, शिवसेना जिल्हा संघटक बीड. तर आमच्या एकच मागणी आहे की ह्या बीड जिल्ह्यामध्ये जे वनरक्षक आहेत, वन विभाग आहेत, ते ह्यांचे वनपाल आणि लेखपाल त्यांच्या तात्काळ बदली व्हायला पाहिजे या बीड जिल्ह्यातून, आणि दुसऱ्या जिल्ह्यातले इथं या ठिकाणी भरती व्हायला पाहिजे. म्हणून आमचं ठामपणे या ठिकाणी आमरण उपोषण आहे. तरी या ठिकाणी खूप भ्रष्टाचार चाललेला आहे, म्हणून या ठिकाणी आम्ही आमरण उपोषण ठेवलेलं आहे. इथले काही स्थानिक पदाधिकारी आले होते का? आले होते, येऊन गेले, त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. हा, पाठिंबा दिलेला आहे. अच्छा, तर तुम्हाला असं वाटतं का म्हणजे एक एक अधिकारी 10-20 वर्ष व्हायला नको, दुसरे त्यांना पण यायला जागा पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे? हा, आमचं या ठिकाणी तेच म्हणणं आहे की दुसऱ्या जिल्ह्यातले जे काय आहेत कर्मचारी या ठिकाणी आता हेच कर्मचारी बरेच वर्षापासून या ठिकाणी आहेत, म्हणून त्यांच्या बदल्या तात्काळ तिकडे झाल्या पाहिजे आणि दुसऱ्या जिल्ह्यातले या ठिकाणी आले पाहिजे. एकच अधिकारी 10-20 वर्ष झालेले. हा, 20 वर्ष झालेले. काय तुम्हाला काय वाटतं असं का त्यांची बदली व्हावी म्हणून? कारण हे इथं भ्रष्टाचार चाललेला आहे, खूप मोठा भ्रष्टाचार चाललेला आहे. अच्छा, त्यामुळे ह्यांची झालीच पाहिजे बदली. अच्छा, तुमचं नाव सांगत आहे? मी प्रमिलाताई माळी, शिवसेना जिल्हा संघटक. अच्छा, एक शेवटचा प्रश्न, तुमची मागणी मान्य झालाच तर म्हणजे कोणी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर, कोणी मंत्रालयासमोर जाऊन उपोषण करतात, तुम्ही यापैकी काय करणार? आम्ही मंत्रालयात या ठिकाणी जाऊन उपोषण करणार आहे. जर यांनी आमच्या मागण्या नाही मान्य केल्या तर पुढील कारवाई आम्ही मंत्रालयात करणार आहे. धन्यवाद. तर सर आज काय बोलणार आपण इथं आमरण उपोषणासाठी बसलेले मुख्य संरक्षक कार्यालय शहरात, तो काय बोलणार सर? आज काय मागणी आहे तुमची? सर, आमची मागणी अशी किंवा आमच्या बीड वन विभागामध्ये जे लेखापाल आणि वनपाल हे नियुक्त झाल्यापासून आमच्या जिल्ह्यातच कार्यरत आहेत, तरी त्यांना बाहेर जिल्ह्यात पाठवण्यात यावं. म्हणजे त्यांची बदली होतीच नाही? का नाही होत? ते असेच बदल्या घेतात. किती वर्ष झाले त्यांना नियुक्ती झाल्यापासून तिथंच आमच्या जिल्ह्यामध्ये नियुक्ती कधी झालेली? त्यांना 10-20 वर्ष झालं आमच्या जिल्ह्यात तिथं पुन्हा एकाच ठिकाणी. तुम्हाला असं वाटतं शिक्षकेतच? तुम्हाला असं वाटतं कोणाचं वरद असतंय? हा, वरद असणारच नाही यांच्या बदल्या. आता बघा, आम्हाला काल रात्री पत्र दिले किंवा तुम्ही बसू नका म्हणून, पण त्यांनी तिकडं विभागीय वन अधिकारी यांना पत्र काढले, गट क च्या बदल्या ह्या इथंच करावं लागतात, ह्यांनीच करायच्यात. त्या ह्यांनी 22 तारखेला एक मिटिंग घेतली होती, तरी त्यांनी तिकडे खाली पत्र दिले किंवा तुम्ही तिकडल्या स्तरावरून कळवा म्हणून. आम्हाला ते काय कळवणार? आम्ही इथं बसलो, यांच्याकडेच अधिकार बदल्या करण्याचे, तरी पण त्यांनी काय त्यांचं म्हणणं काय किंवा तुम्ही उठा, आम्ही उठणार नाही, बदल्या होत नाही तोपर्यंत. तुम्हाला असं वाटतंय घेण्याची कातडीचे अधिकारी आहे? 100% घेण्याची कातडी आलेली आणि यांच्यावर काही असं फरक पडणार नाही? बंधन नाही, काहीच नाही, यांचा सगळा मनमानी कारभार चालू आहे. अच्छा, हे पाण्या पावसात तुमचं बसण्याचं कारण म्हणजे काय? की आमचं म्हणणं आहे किंवा जर एखादा बाहेरचा कर्मचारी जर समजा आता एखादा कर्मचारी जर तिकडे बाहेरच्या जिल्ह्यामध्ये काम करत असेल आदिवासी क्षेत्रात, तर त्यांना इथं कधीतरी यायला चान्स असावा आमच्या बीडमध्ये. त्यांचीच का जहागिरी आहे का आमच्या बीडमध्ये? अच्छा, आमचं मत आहे. शेवटचा एक प्रश्न आहे, तुमची मागणी मान्य न झाला तुमचे पुढचे पाऊल कोणते? आमचा असंच आमरण उपोषण चालू असणार. नंतर यांच्या विरोधामध्ये मी यांना बोललो, पण यांच्या विरोधामध्ये मी नागपूर, यांचं मेन झोनल नागपूर आहे, हेड ऑफिस, तर त्या ठिकाणी यांच्या विरोधात मी आंदोलन करणार. अच्छा, तुमचं नाव पूर्ण? विलास गवळी, सामाजिक कार्यकर्ता, बीड. धन्यवाद साहेब. धन्यवाद. Oh.